नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा आणि कंबाईन परीक्षेबाबत एक मोठी अपडेट बघणार आहोत। ऑफिशियली आयोगामार्फत ही अपडेट आलेली आहे आणि MPSC परीक्षांच्या अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याकरिता ही अपडेट महत्त्वपूर्ण आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। आता आपण आजची अपडेट बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 18 सप्टेंबर 2024 आजच थोड्या वेळाआधी ही अपडेट आलेली आहे। आयोगाने प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करून ही अपडेट काढलेली आहे। यामध्ये राज्यसेवा परीक्षा आणि कंबाईन परीक्षा या दोनही परीक्षांबाबत माहिती देण्यात आलेली आहे। यामध्ये पहिला पार्ट जो आहे, पहिला पार्ट या नोटिफिकेशनच्या राज्यसेवा परीक्षेबाबत आहे, ते मी तुम्हाला आधी वाचून दाखवून देतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 संदर्भात दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या आयोगाच्या बैठकीतील निर्णयानुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे। सदर परीक्षेच्या अनुषंगाने व इतर विविध मुद्द्यांसंदर्भात निर्णय घेण्याकरिता दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी आयोगाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले असून, बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आल्यावर परीक्षेची सुधारित तारीख जाहीर करण्यात येईल। म्हणजेच आतापर्यंत तारीख डिसाईड करण्यात आलेली नाही। राज्यसेवा परीक्षा पोस्टपोन केल्यानंतर विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की आतापर्यंत नवीन डेट डिसाईड केलेली असणार आणि येत्या काही दिवसांमध्ये नवीन तारीख जाहीर करण्यात येईल, परंतु आतापर्यंत नवीन तारीख यांनी बघा डिसाईड केलेली नाही। 23 तारखेला मीटिंग घेऊन याबाबत निर्णय होऊ शकतो आणि जर या मीटिंगमध्ये निर्णय झाला तर त्यानंतर 23 तारखेला किंवा 24 तारखेला आयोगाची राज्यसेवा परीक्षेची नवीन तारीख आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात येण्याची शक्यता आहे। नवीन तारीख डिक्लेअर केल्यानंतर माझ्या मते तरी ऑक्टोबर महिन्यामध्ये परीक्षा होण्याचे चान्सेस कमी आहेत। ओके, आतापर्यंत जे काही विद्यार्थी म्हणत होते की ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा परीक्षा होऊ शकतात, तर आता याचे चान्सेस खूप कमी आहेत। माझ्या मते तरी मी आधी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डिसेंबर महिन्यामध्ये परीक्षा होऊ शकते किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा सेकंड आठवड्यामध्ये, फर्स्ट वीक किंवा सेकंड वीक पुढच्या वर्षी याची जी आहे परीक्षा होऊ शकते, असं माझे मत आहे। ओके, आता आपण राज्यसेवा परीक्षेबाबत अपडेट बघितलेली आहे। आता आपण वळूया आपल्या कंबाईन परीक्षेच्या अपडेटकडे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच नोटिफिकेशनचा सेकंड पार्ट आहे। यामध्ये यांनी महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 संदर्भात इथे माहिती दिलेली आहे। हे सुद्धा मी तुम्हाला थोडं वाचून दाखवतो। सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता म्हणजेच ACBC करिता आरक्षणासंदर्भातील अधिनियम दिनांक 26 फेब्रुवारी 2024 मधील तरतुदी विचारात घेता शासनाच्या संबंधित सर्व विभागांकडून गट ब व गट क सेवेतील पदांकरिता सुधारित मागणीपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची जाहिरात प्रसिद्ध करता आलेली नाही। ओके, तर बघा यांनी जो मुद्दा सांगितलेला आहे तो मुद्दा सांगितलेला आहे ACBC आरक्षणाचा। ओके, आता यामध्ये यांनी पुढे काय सांगितलेलं आहे की आयोगातर्फे शासनास विविध पदांकरिता सुधारित मागणीपत्र पाठवण्याबाबतच्या विनंतीनुसार काही सेवेतील पदांचे सुधारित मागणीपत्र आयोगास प्राप्त झालेले आहे व काही पदांचे जे आहे मागणीपत्र अद्याप अप्राप्त आहेत, म्हणजे काही पदांचे मागणीपत्र प्राप्त झालेले नाही। उदाहरण बघा, पोलीस उपनिरीक्षक व अन्य विभागातील लिपिक टंकलेखक इत्यादी। ओके, यानंतर बघा, सुधारित मागणीपत्रांबाबत शासनाच्या संबंधित विभागांकडे पाठपुरावा सुरू असून सुधारित मागणीपत्रे प्राप्त होताच प्रस्तुत परीक्षेची जाहिरात प्राधान्याने प्रसिद्ध करण्यात येईल। ओके, तर बघा विद्यार्थ्यांनो, काय झालेलं आहे की ACBC आरक्षणासंदर्भात सुधारित मागणीपत्र जे आहे आयोगाला प्राप्त व्हायला पाहिजे होते, परंतु काही मागणीपत्र प्राप्त झाले नाही। उदाहरणार्थ PSI किंवा काही विशिष्ट विभागांतील लिपिक पदाचे मागणीपत्र आतापर्यंत प्राप्त झालेले नाही।
हे जे मागणीपत्र आहे प्राप्त होताच लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल अशा प्रकारची बघा यांनी इथे माहिती दिलेली आहे. ओके, तर आतापर्यंत मागणीपत्र प्राप्त झालेलं नाही, तर बघा आताही बघा लवकर ॲडव्हर्टाइजमेंट येण्याचे चान्सेस कमी आहेत. माझ्या मते आपण असा विचार करून चालत होतो की सप्टेंबर महिन्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट येऊन जाणार, परंतु जर मागणीपत्रेच प्राप्त झालेले नसेल, आताही बघा पाठपुरावा सुरू आहे. यांनी इथे दिलेला आहे बघा की आम्ही पाठपुरावा विविध विभागांकडे करून राहिलेलो आहोत. म्हणजे आतापर्यंतही पाठपुरावा सुरू आहे, म्हणजे सप्टेंबर महिन्यातही ॲडव्हर्टाइजमेंट येण्याचे चान्सेस कमी आहेत. माझ्या मते याची सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट आता कधी येणार याबाबत कुणीही सांगू शकत नाही. आणि काही विद्यार्थ्यांना जी भीती वाटून राहिलेली आहे की कंबाईनची परीक्षा पुढच्या वर्षी होऊ शकते, म्हणजे पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यापर्यंत कंबाईनची परीक्षा ढकलल्या जाऊ शकते. म्हणून जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, जे अभ्यासू विद्यार्थी आहेत, त्यांना हे सर्व बघा याच्या बघा खूप जास्त नुकसान त्या विद्यार्थ्यांना होणार आहे. आणि यामध्ये आयोगाची काही चूक नाही. आयोगाकडे मागणीपत्रच गेलेलं नसेल तर बघा ॲडव्हर्टाइजमेंट निघू शकत नाही. हे जे विभाग आहेत, शासनातील जे विभाग आहेत, त्या विभागांची चूक आहे. जे विभाग प्रमुख असतील किंवा शासनामध्ये जे लोक बसलेले आहेत त्यांनीसुद्धा पाठपुरावा करायला पाहिजे. त्यांनीसुद्धा प्रेशर टाकायला पाहिजे की तुम्ही लवकरात लवकर मागणीपत्र आयोगाकडे पाठवा. अशा प्रकारच्या प्रेशर शासनामार्फत या विभागांवर होणे गरजेचे आहे. ओके, नाहीतर बघा ही ॲडव्हर्टाइजमेंट कधी येणार नाही याबाबत कुठल्याही प्रकारची काही शाश्वती नाही. नवीन आरक्षण नीतीनुसार जागांमध्ये बदल करून ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे. ओके, मागणीपत्रसुद्धा त्यानुसारच ते बनवून पाठवतील आयोगाकडे. आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये बघा ही तरतूद केलेली होती. फेब्रुवारी महिन्यापासून आतापर्यंत मागणीपत्र बघा यांनी पाठवलेलं नाही, म्हणून यामध्ये आयोगाची काही चूक नाही. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण अपडेट होती. याबाबत तुमचे काय मत आहे हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आपल्या व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून घेऊ शकता. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.